नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मिशन ऑलिम्पिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मिशन ऑलिम्पिकमध्ये आपण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय घडलं दिवसभरामध्ये याचा आढावा घ्यायचा आहे. कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भारताला यश मिळालं, कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भारताच्या पदरी निराशा पडली, या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत मिशन ऑलिम्पिकमध्ये. भारतासाठी आजचा दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस थोडासा संमिश्र ठरला असं आपण म्हणूया. काही स्पर्धांमध्ये भारताला चांगलं यश मिळालं, मात्र काही स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना देखील करावा लागला. सर्वात महत्त्वाचा विजय आजच्या दिवसातला तो बॅडमिंटनमधला. पी.व्ही. सिंधूनं दमदार कामगिरी आपली कायम ठेवलेली आहे. विजयी आगेकूच कायम ठेवलेली आहे. आपल्या डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याचा सिंधूनं पराभव केला आणि आता क्वार्टर फायनलमध्ये धडक दिलेली आहे. सिंधूच्या या परफॉर्मन्स नंतर पुन्हा एकदा सिंधू आपल्याला या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे गोल्ड मेडल मिळवून देईल अशा आशा निर्माण झालेल्या आहेत. जबरदस्त असा खेळ सिंधूनं आज पण दाखवलेला आहे. सिंधूच्या या परफॉर्मन्स विषयी आपण अधिक बोलणार आहोत. आपल्या सोबत माजी बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर आहे सध्या फोन लाईनवरनं. निखिल, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आजचा विजय सिंधूचा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण सातत्यानं सिंधूच्या फॉर्मबद्दल देखील बोलत होतो. मात्र आजच्या विजयाबद्दल नेमकं काय सांगाल? कशा पद्धतीचा आजचा खेळ होता? आजचा परफॉर्मन्स सिंधूचा नेमका कसा होता? ग्रुप स्टेज पासूनच सिंधूचं एकदम व्यवस्थित पीकिंग चालू आहे. पहिल्या 2 राऊंड मध्ये पण तिने कम्फर्टेबली दोन्ही मॅचेस जिंकल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आता आजच्या मॅच डेनिश जी ऑपोनंट होती तिची ती पण चांगली होती, पण तरी तिला कन्व्हिन्सिंगली 2 स्ट्रेट गेम्स मध्ये हरवलं. हे तिच्या कॉन्फिडन्ससाठी फार चांगलं आहे गोइंग फॉरवर्ड. आणि ज्या पद्धतीनं ती सध्या खेळतीये, काही ज्या मुवमेंट्स तिच्या दिसत आहेत, फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली दिसते, रिफ्लेक्शन्स खूप चांगले दिसत आहेत. या आधी देखील आपण तिचा हा असाच उत्तम खेळ पाहिलेला आहे. आजच्या मॅचमध्ये कोणकोणत्या अशा विशेष बाबी होत्या ज्या पाहिल्यानंतर असं वाटतं की सिंधूचं या वेळेचं जे गोल्ड मेडल आहे ते जवळपास निश्चित आहे की काय? मला वाटतं की तिला आपण वी शुड लेट हर प्ले विदाउट एनी प्रेशर, पहिली गोष्ट हे. पण मला असं वाटतं की तिला सिंधूला आता कोर्टवर बघून मागच्या रिओ ऑलिम्पिक्सची आठवण येते, कारण अशाच तऱ्हेने ती स्टेप बाय स्टेप जिंकत गेली. ऑफकोर्स तेव्हा कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं की ती एकदम सिल्वर मेडल मिळवेल, पण त्याच तऱ्हे ती आता हळूहळू शेपअप होतीये आणि तिचा गेम मेनली अग्रेसिव्ह गेम आहे. आणि आय थिंक तिने जर मेंटली स्वतःला रिलॅक्स ठेवलं तर या असं खेळत असताना ती आय थिंक डेफिनेटली शी कॅन डू बेटर दॅन लास्ट टाइम. निखिलजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. पुढची जी अपोनंट आहे ती खूप टफ आहे. यामागुचीशी पुढची मॅच होणार आहे सिंधूची, त्यामुळे कशा पद्धतीचं प्रिपरेशन असलं पाहिजे, काय नेमकं वाटतं त्या मॅचबद्दल? आय थिंक यामागुची जरी हाईटनी शॉर्ट असेल तरी ती रिट्रीविंग प्लेयर आहे आणि सिंधूला ती डेफिनेटली त्रास देणारच आहे, कारण ती पण चांगली प्लेयर आहे. तिने पण सिंधूला आधी हरवलेलं आहे, सिंधूने पण तिला हरवलेलं आहे. पण आय थिंक सिंधूने तिचे अग्रेसिव्ह गेम जर खेळली आणि थोडं पेशंटली सुद्धा खेळली तर मला वाटतं की तिला डेफिनेटली हरवू शकेल. बिलकुल. निखिलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण बॅडमिंटन बद्दल बोललो, सिंधूच्या परफॉर्मन्स बद्दल बोललो, मात्र आणखीन एक महत्त्वाचा विजय भारताला मिळाला तो हॉकीमध्ये. पुरुष हॉकीमध्ये भारतानं अर्जेंटिनाला नमवलं आणि आपली विजयी घोडदौड जी आहे ती कायम राखली. आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला खरं तर मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, पण त्यानंतर भारतानं आपली कामगिरी जबरदस्त ठेवलेली आहे. अर्जेंटिनाचा 3-1 असा पराभव भारतानं गुरुवारी केलेला आहे. 4 सामन्यात भारताचा हा 3रा विजय आहे आणि ग्रुप ए मध्ये भारत सध्या 2ऱ्या क्रमांकावर आहे. मेडल मिळवण्याच्या दृष्टीनं भारताची ही सध्याची चांगली घोडदौड सुरू आहे, कामगिरी चांगली सुरू आहे असंच म्हणावं लागेल. शानदार गोल हरमनप्रीत सिंह ने भारत के. आणि भारतीय पुरुष संघाच्या या परफॉर्मन्स विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी हॉकीपटू धनंजय महाडिक आहेत. सोबतच थेट टोकियोहून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संजय दुधाणे देखील आहेत. धनंजय, सुरुवातीला आपल्याकडे येतो. भारतीय हॉकी टीमनं आज जो परफॉर्मन्स दिला, ज्या पद्धतीनं खेळ झाला, अर्जेंटिनासारख्या टीमला, गोल्ड मेडलिस्ट टीमला हरवलं, आजच्या या विजयाचं नेमकं काय महत्त्व वाटतं धनंजय?
महत्व या विजयाचं असं आहे की त्यांना जर पुढच्या मॅचेस मध्ये त्यांना जे काही त्यांचे मिस्टेक्स रेक्टिफाय करायचे आहेत हा ती या मॅच मध्येच होते. त्यानंतर आपण पाहिलं तर जसे गेम्स चालू होते त्याच्यामध्ये आपली पोझिशन जी बॉलची पोझिशन होती ती सगळ्यात जास्त होती. सर्कल पेनिट्रेशन जर तुम्ही बघाल तर 28 वेळा आपण अर्जेंटिनाच्या सर्कलमध्ये गेलेलो. हा हा त्याच्या बरोबर आपण 8 वेळा गोलचे चान्सेस आपल्याला भेटलेले, 8 पेनल्टी कॉर्नर आपल्याला भेटलेले, 2 पेनल्टी कॉर्नर आपण गोल केलेले आहेत. फील्ड गोल पण ह्यावेळी आपण एक केलेला आहे. हा हा 6 वेळा आपल्याला चान्सेस त्यामध्ये भेटलेले आहेत आणि आपण एकच गोल करू शकलेलो आहे. बट आपला हा विजय नक्कीच आपल्याला उपयोगी ठरेल कारण की आपण ग्रुप स्टेजमध्ये नंबर 2 ला आहोत. पुढे आपल्याला जाऊन दुसऱ्या ग्रुपमध्ये एक खालची टीम आपल्याला भेटणार आहे, जशी ग्रेट ब्रिटन म्हणा किंवा जर्मनी म्हणा, त्यानंतर नेदरलँड्स म्हणा, अशी कोणती तरी एखादी टीम आपल्याला भेटेल. आपण आता सांगू शकत नाही की कोणती टीम आपल्याला भेटणार आहे. बरोबर आपण असं बघतोय की आपण जी त्यांची खेळायची जी आता वेगळी शैली आहे ऑस्ट्रेलियन सारखी, ते एवढे अग्रेसिव्ह खेळायला लागलेले आहेत. हा आता हा हे 2 चेंजेस आता आपण बघितले. त्याच्यामध्ये वरुण कुमारला आपण नवीन आणलेलं आणि बरोबर त्याने या गेम मध्ये येऊन भारतासाठी गोल केलेला हा आहे. हा तर जी गोलची जी स्ट्रॅटेजी आहे हा ती हा नक्कीच खूप छान आहे. बिलकुल. आणि धनंजय, एक जर प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे तुम्हाला. ज्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर आपण हरलो, खूप मोठा पराभव होता तो, पण त्या मॅच नंतर जर आपण बघितलं तर खूप चांगला कमबॅक इंडियन टीमनं केलेला आहे. त्या चुकांमधनं शिकत आपले जे कच्चे दुवे होते ते कच्चे दुवे बाजूला सारत आपला जो गेम आहे, ज्याला पॉझिटिव्ह गेम आपण म्हणतो, आपल्या क्षमता ज्या आहेत त्या ओळखून त्या पद्धतीचा खेळ केला जातो, तसा खेळ केला. त्याबद्दल काय सांगाल? ही नक्कीच एक सायकोलॉजी आपल्या टीम मध्ये तयार करणं, हा आपल्या टीम मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं, हे एका कोच, एका टीम कॅप्टनचं काम असतं. हम्म. नक्कीच रिजेश याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा नक्कीच देत असेल. जर आपण बघाल की आपला एव्हरेज एज एक 23 ते 24 एव्हरेज एज आहे आपल्या टीमचा. हा हा जो आपल्याकडे एक्सपिरियन्स प्लेयर्स मध्ये रुपिंदर पाल आणि श्रीजेश सारखे खेळाडू आहेत, बरोबर वीरेंद्र लाकडा सारखे खेळाडू आहेत. पण एवढ्या लवकर बाउन्स बॅक करणं आणि एवढ्या यंग टीमने बाउन्स बॅक करणं हम्म. हे आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे आणि ही खूपच पॉझिटिव्ह न्यूज आहे. कारण की ह्यावेळी टीमने जे बाउन्स बॅक केलेलं आहे यानंतर ते उद्या जपानशी खेळतील बरोबर आणि ते क्वार्टर फायनल साठी तयार होतील. हा हा तर हे जे बाउन्स बॅक आहे, ही जी त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे हा हा ती नक्कीच त्यांना क्वार्टर फायनल मध्ये उपयोगी येईल. बिलकुल बिलकुल. आपण जे म्हणालात ते अगदी खरं आहे. ही जी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना मिळालेली आहे ती क्वार्टर फायनलमध्ये त्यांना निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे. धनंजय, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आपण धनंजय महाडिक यांच्याशी बोललो आणि त्यांचं देखील मत आहे की सध्या जो खेळ होतोय हॉकी टीमचा तो खूप चांगला होतोय आणि हीच कामगिरी, हाच फॉर्म जर कायम राखला तर क्वार्टर फायनलमध्ये देखील विजय मिळवता येऊ शकेल आणि त्यानंतर मेडलच्या दृष्टीने आणखीन एक पाऊल भारतीय हॉकी टीमला पुढे टाकता येऊ शकेल. आपण हॉकीबद्दल बोललो, आपण बॅडमिंटन बद्दल देखील बोललो. आता आपण थोडंसं शूटिंग बद्दल बोलूया. राही सरनोबत आणि मनू भाकर यांची 25 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये आज क्वालिफाईंग मॅच झाली आणि या मॅचेसमध्ये मनू भाकर 5व्या क्रमांकावर तर राही सरनोबत 25व्या क्रमांकावर राहिलेली आहे. या दोन्ही शूटर्सकडनं भारताला खरं तर पदकाची अपेक्षा आहे. क्वालिफिकेशन राऊंड झालेली आहे आणि या राऊंड नंतर जो परफॉर्मन्स बघायला मिळाला तो पाहता नेमका या दोघींकडनं मेडलची अपेक्षा कशा पद्धतीनं आता असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत नेमबाजी प्रशिक्षक विश्वजित शिंदे सर आहेत फोनलाईनवरनं. त्यांच्याकडनं या संदर्भातली आपण माहिती, त्याचं विश्लेषण जाणून घेऊया. विश्वजित सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये पुन्हा एकदा. आपण पाहिलं असेल तर 25 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये मनू आणि राही या दोघींचा परफॉर्मन्स आज झाला आणि कामगिरी पाहता आपलं नेमकं काय विश्लेषण आहे, कशा पद्धतीचा आजचा खेळ झाला? बरोबर. आज जो इव्हेंट झाला तो 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल मधला प्रिसिशन राऊंड झाला. याच्यामध्ये स्लो शूटिंग असते आणि जसं आपण एअर पिस्तल मध्ये वगैरे स्लो करतो तसंच असतं. आणि त्याच्यामध्ये आज मात्र मनू भाकरचा जो फॉर्म आहे तो चांगला दिसला. तिची बॉडी लँग्वेज खूप चांगली होती आणि तिचा परफॉर्मन्स पण कन्सिस्टंटली चांगला होता. 97, 97, 98 असं खूप छान परफॉर्मन्स तिने दिलाय आणि तिने बऱ्यापैकी लीड घेतली आहे. उद्या आपले दोन्ही खेळाडू जे आहेत राही आणि मनू
हे रॅपिडमध्ये खूप चांगले असतात, स्पेशली राही. मात्र राहीने आज थोडंसं परफॉर्मन्स तिचा प्रिसिशनमध्ये कमी झाला. ती 90-92 पर्यंत नक्की करते, पण आज 3 पॉईंट कमी पडलेत तिला. 96, 97, 94 असा तिचा आजचा स्कोर होता. मात्र ती रॅपिडची चॅम्पियन आहे, त्यामुळे ती रॅपिडमध्ये पैकीच्या पैकी पण मारून ती पुन्हा फायनल्समध्ये उभी राहू शकते आणि मग फायनल मधली ती स्टार आहे. त्यामुळे ह्या दोघींकडून पण उद्या आपल्याला मेडलची अपेक्षा करता येईल. मला आशा आहे की हे दोघीही फायनलला क्वालिफाय होतील. बिलकुल बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्याबद्दलचं विश्लेषण केलं. त्याबद्दल आपण पाहिलं आशावाद अजूनही आपला कायम आहे. आपल्याला पुन्हा एकदा शूटिंगमध्ये मेडल मिळू शकतं. आपले हे जे नेमबाज आहेत ते जबरदस्त कामगिरी करून दाखवू शकतात. मिशन ऑलिम्पिकमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांमधले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. गुन्हा नोंदवलाय. प्रताप सरनाईकांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय. 23 ऑगस्ट पर्यंत ईडीनं कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. सरनाईकांना NSCL आणि सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी दिलासा मिळाला. मात्र तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरनाईक यांना दिले आहेत. सॉफ्ट पॉर्न प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला उद्योगपती राज कुंद्राला जामीन देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. आपली अटक ही बेकायदेशीर असून आपल्याला तातडीनं जामीन देण्यात यावा अशी मागणी करणारा अर्ज राज कुंद्रानं हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना राज कुंद्राची अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा कोर्टानं अमान्य केला. राज कुंद्राला जामीन देण्यास कोर्टानं नकार दिल्यामुळे त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. कल्याणमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर दिवसा बाजारात गेलेली महिला अचानक बेपत्ता झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुपाली बळवंत पाटील या मंगळवारी सकाळी कल्याण पश्चिमेच्या बाजारपेठेत गेल्या आणि नंतर घरी परतल्याच नाहीत. घरच्या मंडळींनी दिवसभर वाट पाहिली आणि रात्री उशिरा त्यांच्या परिवाराकडून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या हरवल्याची रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची पोलिसांकडूनही गंभीर दखल घेण्यात आली असून पोलिसांकडून कसून शोध मोहीम राबवण्यात येते आहे. उजनी धरणात मांगूर माशानंतर आता घातक अशा सकर माशाची भर पडली आहे. उपद्रवी आणि विद्रूप अशा सकर माशामुळे नवीन संकट निर्माण झालंय. हा सकर मासा इतर माशांची अंडीही खात असल्यामुळे त्यांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. तर हा मासा टणक असल्यामुळे त्यांची संख्या वाढतीये. तर दुसरीकडे मच्छीमारांनाही या माशाचा मोठा फटका बसतोय. सकर मासा जाळ्यात अडकल्यानं जाळ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय विभागानं फी कपातीला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण शुल्क 15% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे खासगी शाळांची फी ही 15% कमी होणार आहे. आता पालकांना 85% फी भरावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच या संदर्भात अध्यादेश काढणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या आसमानी संकटातून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना तातडीनं 10,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे. अनेक भाग हे अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पंचनामा करून विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्व पंचनामे झाले तर अंदाजे 5,000 कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे. महाडमध्ये NDRFचा कॅम्प होणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. नागरिकांच्या इच्छेनुसार पुनर्वसन होणार असून रायगड जिल्ह्यातील महाड येथे NDRF बेस कॅम्पसाठी 2 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच 6 महिन्यांमध्ये पुनर्वसन करण्याचे प्रयत्न असून बेस कॅम्पसाठी 5 एकर जागा मिळणार आहे. दुग्ध विभाग या बेस कॅम्पसाठी दिला जाणार असल्याचंही तटकरेंनी यावेळी सांगितलं. सातारा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील वांग नदीवरील पूल वाहून गेल्यानं धनावडेवाडी शिंदेवाडी गावातील लोक पुराच्या पाण्यात अडकली होती आणि त्यामुळे त्या गावातील 32 कुटुंबांपैकी 100हून अधिक लोकांना वाचवण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभं होतं आणि त्याहूनही मोठं आव्हान या गावातील एका लहान बाळाला वाचवण्याचं होतं. ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी मानवी साखळी तयार करत या चिमुकल्याचा जीव वाचवलाय. सध्या हे बाळ आणि सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
सांगलीमध्ये महापूर ओसरल्यानंतर पूरपट्ट्यात स्वच्छतेला सांगली महापालिकेनं गती दिली आहे. सांगलीमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी, सोलापूरमधून स्वच्छता दूत गेले आहेत. 50हून अधिक वाहनं आणि 150 कर्मचारी सांगलीत स्वच्छता करणार आहेत. पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेकडून स्वच्छता, औषधं आणि धूर फवारणी हाती घेण्यात आली आहे. सोबतच पाणी ओसरल्यावर निर्माण झालेला कचरा साफ करण्यास मदत करण्यासाठी 4 पालिकांच्या कर्मचाऱ्यांचीही मदत होणार आहे. या स्वच्छता दूतांमुळे सांगलीचे रस्ते चिखलमुक्त होतील यात शंका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गुरुवारचा कोल्हापूर दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कोल्हापुरातील शिरोळ तालुक्याला भेट देणार होते. कोल्हापुरात ज्या भागांना पुराचा फटका बसला अशा नुकसानग्रस्त भागांचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान पाहणी करणार होते. साताऱ्यातील पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालंय. संपूर्ण घर दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. त्यामुळे गावकऱ्यांनी एका शाळेत आसरा घेतलाय. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी शाळेत जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी फडणवीस आणि मिशन ऑलिम्पिकमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि गुरुवारच्या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर आणखी 3 महत्त्वाच्या क्रीडा प्रकारातले जे निर्णय होते, निकाल होते, ते खरं तर काही निकाल आनंद देणारे होते, काही निकाल खरं तर दुःख देणारे, वेदना देणारे होते. अतनु दास आणि सतीश कुमार या दोघांनी आपापले विजय सुनिश्चित केले. पुढच्या राऊंडमध्ये त्यांनी प्रवेश केला तर मेरी कोमला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. याच विषयी आपण अधिक जाणून घेऊया. संजय दुधाणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संजय, 3 महत्त्वाचे हे सामने, त्यापैकी 2 मध्ये विजय, एकामध्ये पराभव, या तिन्हीबद्दल थोडक्यात काय सांगाल? टोकियो ऑलिम्पिकची आज सकाळच खरं तर 3 चांगल्या बातम्यांनी झाली, जी आपण पहिल्या सेगमेंटमध्ये कव्हर केलेला आहे. आज सिंधूने महत्त्वपूर्ण विजय मिळवला. तिला योका हरी विरुद्ध खेळायचं आहे. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा होतीये. ती जपानची खेळाडू आहे, त्यामुळे तिला निश्चित घरच्या मैदानाचा फायदा असणार आहे. पण प्रेक्षक नसल्यामुळे तिला जेवढा प्रोत्साहन मिळणार तेवढं मिळणार नाही. त्याचा निश्चित फायदा सिंधूला होईल. आणि दुसरा विजय आपल्या हॉकीपटूंनी मिळाला. त्यांना तर सॅल्यूट ठोकला पाहिजे, कारण की 1980 नंतर आपल्याला हॉकीचं पदक मिळालं नाही. जसं धनंजय महाडिकने सांगितलं, धनंजय महाडिक राष्ट्रकुल स्पर्धा खेळला आहे, राष्ट्रकुल पदक विजेता आहे, तो आशियाई पदक विजेता आहे. ऑलिम्पिकपर्यंत जाणं किती कठीण असतं, त्यासाठी काय संघर्ष करावा लागतो तो धनंजयने बघितलाय. त्यामुळे एक नवीन टीम आपली जी मिळाली हॉकीची. आणि त्यांनी सांगितलं की पेनॉल्टी, जे शेवटचे 2 गोल झाले अजिंक्य, ते पेनॉल्टी कॉर्नरमुळे झाले. हाफ पर्यंत काहीच नव्हतं. कारण तर अर्जेंटिना हा गेल्या वेळेचा विजेता आहे. आपल्यापेक्षा त्यांचं रँकिंग वरच्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर आहे, आपण 5व्या क्रमांकावर आहे. पण अजिंक्य त्यांनी जे खेळ केला आणि आज मोठा विजय मिळवला. मला वाटतं एक दमदार पाऊल आज पडलेला आहे ह्या 2 खेळात तरी. पण आज जसं आपण बॉक्सिंग रिंगमध्ये बघितलं, 2 गोष्ट घडल्या की सतीश कुमारने एक महत्त्वाची मॅच जिंकली, त्यांनी उपांत्यपूर्व गाठली. पण आजचा दिवस आजची संध्याकाळ म्हणू इकडं टोकियोमध्ये झालेली, ती खरं मेरी कोमच्या नावावर द्यावी लागेल. कारण की मेरी कोम ही लंडन ऑलिम्पिकची पदक विजेती होती. आपल्याला फार मोठ्या अपेक्षा होत्या, ती डबल पदक जिंकेल, डबल धमाका करेल. पण तिला तो करता आला नाही. तिची जी प्रतिस्पर्धी स्पर्धक होती डेन्मार्कची सेल्वेन, या तिच्या विरुद्ध तिला चांगला खेळ करता आला नाही. मग आज ही मॅच संपल्यानंतर खरं तर एक घटना घडली की नॉर्मली आपले खेळाडू देशाचा जर्सी घालून खेळतात, पण मेरीच्या जर्सीवर मेरी कोम इंडिया हे नाव होतं, त्याबाबत काहीतरी ऑब्जेक्शन घेण्यात आलं. आणि एक शेवटच्या सामन्यात खरं तर दुःखद गोष्ट आहे, मेरी त्याबाबत अश्रू पण ढाळले की शेवटच्या सामन्यात तिला इंडियाचा जर्सी घालून न खेळता आलं. तिचं असं पण म्हणणं शेवटी की मी आता रिटायर झाली नाहीये, माझ्या हृदयात आणि माझ्या मेंदूमध्ये आजही बॉक्सिंग भरलेलं आहे, त्यामुळे मी पुढच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निश्चित दिसू शकते. पण एकंदरीत तिचा जो सिनारो होता तो सगळा वेगळा होता. नंतर मेरीने बाहेर पत्रकारांशी मारली की माझ्याबाबत थोडा अन्याय पण झाला, असं पण तिचं म्हणणं आहे. संजय, मेरी कोमचा जो पराभव होता तो खरं तर जिव्हारी लागणारा होता आणि फॅन्सना देखील दुःख देणारा, वेदना देणारा होता. आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहिलं काही स्पर्धांमध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र काही क्रीडा प्रकारांमध्ये विजय देखील भारतानं मिळवलेला आहे. त्यामुळं शुक्रवारच्या दिवसामध्ये नेमकं काय होतं, कोणकोणत्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्याला विजय मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडी खरं तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये घडतायत. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे जे पदाधिकारी आहेत ते देखील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सगळ्या गोष्टींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हवं नको ते पाहतायत, त्यांना पाठिंबा देत आहेत, शुभेच्छा देत आहेत. त्याचबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे जे सहसचिव आहेत नामदेव शिरगावकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी. पाहूया.
टोकियो ऑलिम्पिकचा 6वा दिवस भारतासाठी दमदार कामगिरीचा ठरला. PV सिंधू आणि भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरी धडक मारली आणि बॉक्सिंगसह नेमबाजी ते आपल्या खेळाडूंचा आज विजय दिन ठरला. ह्या सगळ्या सामन्यामध्ये दिवसभर एक मराठी माणूस सगळ्या मैदानात खेळाडूंना शुभेच्छा द्यायला जात होता. ते म्हणजे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर. आपल्या मुंबईचे आहेत, मूळचे भोरमधून आलेला हा ग्रामीण भागातला तरुण आहे, पण आज ऑलिम्पिकपर्यंत महाराष्ट्राचा झेंडा फडकवतोय मैदानाबाहेरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. नामदेवजी, खरं तर सिंधूने आज उपांत्यपूर्व फेरी गाठली, तुम्ही तो सामना बघायला होता. हो, मला असं वाटतं की सिंधूची जी काही दमदार कामगिरी सध्या आपण पाहतोय ती निश्चितपणे ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या दृष्टिकोनात तिची वाटचाल आहे. पुढचे 3 सामने ती पदकापासून दूर आहे आणि ज्या पद्धतीने तिची घोडदौड चालू आहे ती 100% मला असं वाटतं येत्या आपल्या बॅडमिंटनच्या फायनलमध्ये तुम्हाला ती दिसेल. खूप सुंदर असं तिचं प्रदर्शन आता सध्या इंडिव्हिज्युअल म्हणून तिचं होत आहे असं मला वाटतं आहे. पहिल्यांदाच दुसरं स्थान भारताने बळकट केलं आहे आणि पदकाच्या दिशेने एक दमदार पाऊल भारतीय हॉकी संघाने टाकलं आहे. हॉकीचं मला आजचा मॅच पाहिल्यानंतर खरंच अंगावर शहारे आले, कारण की ज्या पद्धतीने या हॉकीची मॅच आज झाली, खूप उत्कृष्ट प्रदर्शन हॉकीच्या संघाने केले. गतविजेता ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना या संघाला आज भारताने नमवलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यांची खूप चांगली टीम, आज चांगला खेळ सगळ्या लोकांना पाहायला मिळाला. आणि मला असं वाटतं हॉकी तर ऑलरेडी आपण क्वार्टर फायनलला सध्याच्या पूलनुसार क्वालिफाय झालेलो आहे. मराठमोळ्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत, घोडदौडीबाबत, वाटचालीबाबत काय म्हणाल? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राचे खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले ती खूप अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण भागातला जो आपला प्रवीण जो आर्चरीमध्ये काम करतो आहे तो खूपच सुंदर त्यांनी काम केलं आहे. जागतिक स्पर्धेमध्ये त्याचा जो काही रेकॉर्ड होता तो त्यांनी करत आज जो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आज पहिलं ऑलिम्पिक आहे, युवा आहे. चिराग शेट्टीचा सुद्धा खेळ पाहायला गेलो होतो बॅडमिंटन कोर्टवरती. सुंदर आणि एक चांगला आत्मविश्वास चिरागमध्ये मला पाहायला मिळाला. शूटिंग रेंजवर एक नवा इतिहास घडवेल खाशाबाद जातानंतर महाराष्ट्रात पदक येईल, आपण उत्कंठेने ह्या त्या क्षणाची वाट बघतोय. हो, निश्चितपणे मला असं वाटतं की उद्याच्या ज्या राहीच्या परफॉर्मन्सवरती सगळ्या पदकाच्या आशा भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि सर्वांच्या लागलेल्या आहेत, नजरा लागलेल्या आहेत. राही एक होतकरू खेळाडू आहे. ज्या पद्धतीने तिचा प्रवास झाला आहे त्या पद्धतीने मला तर खूप आशा आहे की राही उद्या निश्चित काहीतरी चमकदार कामगिरी करेल आणि महाराष्ट्रासाठी जो काही संजयजींनी इतिहास सांगितला तो निश्चितपणे पुनरावृत्त होईल असं मला 100% आशा आहे. न्यूज 18 लोकमतसाठी संजय दुधाने, टोकियो ऑलिम्पिक, जपान. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मिशन ऑलिम्पिकमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. भागांचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान पाहणी करणार होते.